ज्यांच्यामुळे आजचा समारंभाने समारोह होत आहे ते कोकण महोत्सव, अनिल, दुसरे आमचे सहकारी संतोष, आमच्या वहिनी आणि मेरा भाग्यवरमध्ये माता भगिनी भागवंत. तर आता आजचा दत्त जयंतीचा दिवस आहे आणि खूप कार्यक्रम आहेत. मी संगीतला म्हणालो मी चुकीच्या दिवशी आलो आणि एवढे कार्यक्रम आहेत आणि 2 आमदारांच्या मुलांचं लग्न आहे, त्या लग्नालाही जायचं आणि दत्त जयंती. तरी मग संगीतचा खूप आग्रह असायचा आणि संगीतच्या मी कोणत्याच कार्यक्रमाला आलो नव्हतो. त्यामुळे आज जाऊया म्हणाले. माझ्या लक्षात नाही राहिलं की आज दत्त जयंती आहे. त्याच्यानंतर उद्या पण तू चालला असतो तर ठीक आहे असो. पण मी मनापासून मीराबाईंमध्ये माता बहिणी भागवून धन्यवाद की आपण मराठी माणूस म्हणून या ठिकाणी ज्या एकोप्याने राहतात आणि जो एकोपा या ठिकाणी दाखवतात त्याबद्दल तुमचं करावं तेवढा मनापासून अभिनंदन आणि कौतुक कमीच आहे. खरं बघा आहे ते तर आमच्या गिरगावचे मुंबईमध्ये 3 गावं आहेत, 3.5 गावं आहेत. गिरगाव, माझगाव, मायगाव आणि गोरेगाव असे 3.5 गावं आहेत. गिरगाव मी माझगाव आणि त्याच्यामुळे त्यांचाही सन्मान करताना मला खूप मनापासून आनंद झाला. कारण तुमच्या कुटुंबाला एक वारसा आहे आणि परंपरागत आलेला वारसा आहे आणि तो तुम्ही सांभाळात, जपलात आणि पुढे घेऊन जातात याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि माझ्या माता भगिनी भागवानं एवढीच विनंती करतो की आपण जो हा एकोपा टिकवलेला तो भविष्यातही एकोपा असा टिकून ठेवा. येणारा काळ हा आपल्यासाठी फार गंभीर आहे, धोक्याचा आहे, भविष्याला इशारा देणारा असा काळ आहे. आणि म्हणून मराठी माणसाने आणि समस्त महाराष्ट्रावरती प्रेम करणारा जो जो खान साहेबांसारखा माणूस असेल त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की बाबा आता जागा हो. रात्र वैऱ्याची आहे. या महाराष्ट्राचे लचके तोडायला खूप लोक टपलेली आहे. मुंबई सहित महाराष्ट्रामधला हा असणारा कोपरा हा सुद्धा तोडायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि तशा प्रकारचं त्यांचं कामकाज सुरू आलेलं आहे. आणि म्हणूनच मला आजही आठवतंय बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आम्ही या मुंबईमध्ये हटाव लुंगी बजाव पुंगी असं आंदोलन घेतलं होतं. पण ते नोकरी धंदा या विषयापुरतं मर्यादित होतं. इथं तसं नाही आहे. इथं नोकरी धंद्याच्या निमित्ताने येतात आणि इकडच्या जागाच बळकवत आहेत. किंबहुना जागा बळकवत नाहीत तर इकडच्या जागा बळकवून इकडच्या राजकारणात प्रवेश करून इकडच्या लोकांच्या उरावर कसं बसायचं त्याचा जो प्रयत्न चालू आहे तो तुम्हाला उद्ध्वस्त करायचा आहे. म्हणून आता पाहू नका, विचार पण करू नका. राज ठाकरे नावाचा माणूस प्रामाणिकपणे काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. दुर्दैवाने त्याला यश येत नव्हतं. या ठिकाणी आता अनिल भाऊ तुम्ही बोलला त्याला 4 नगरसेवक आपले निवडून आले होते. आताही तुमचा 4 प्रभाग आहे. आमचा तर मुंबईत 1चा प्रभाग आहे. आमच्याकडे तारेवरची कसं सगळी चालू आहे आणि काय काय करतात तुम्हाला काय सांगणार असं मी त्या विषयात जात नाही. पण मी आज तुम्हाला मुद्दाम शुभेच्छा देण्यासाठी आलो. मीरा भाईंदरमधील नवघर भागातील सगळ्या माता भगिनी महात्मांचं दर्शन करण्यासाठी आलो. आपण ज्या आनंदाने त्या प्रेमाने माझं स्वागत केलं त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून आभार मानतो. आणि बाबांनो तुम्हाला एवढीच विनंती करतो की केवळ या कार्यक्रमापुरता आनंद घेऊ नका. कोकण महोत्सव आहे तो आपल्याला भविष्यात तसा चालू ठेवायला पाहिजे. कारण ती आपली परंपरा आहे, आपले संस्कार आहेत, आपली संस्कृती आहे आणि संस्कार आणि संस्कृती जपणे आपलं काम आहे. ते आपल्याला जपून पुढे जायचंच आहे. पण ते जपत असताना आपली जमीन
ही कुणाच्याही आधिपत्याखाली येणार नाही, एवढी मात्र काळजी घ्यायला पाहिजे. आत्ताच्या राज्यकर्त्यांवरती जर विश्वास ठेवला तर तुमचा विश्वासघात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे सगळे माझ्या हाताखालून गेलेले आहेत, सगळे. मी नाव नाही घेत, सगळे जे तुमच्याकडे येतात ते या जगातला पहिला वर्ल्ड रेकॉर्ड ग्रँडी. आणि म्हणून ही लोक आता याच्यावर विश्वास ठेवणार की राहिलेली नाही. आणि म्हणून दोन बंधू एकता आणि या मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती बाळासाहेब ठाकरे या महापुरुषाने आपल्या लोकांना सन्मान दिलेला आहे, भविष्यात देणार आहे. आणि त्याचे वारसदार तुमच्याकडे आलेले. जय महाराष्ट्र, जय भीम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य रावसाहेब ठाकरे यांचा खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि अमूल होण्याचं काम केलं आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड जागतिक विक्रम त्यांच्या माध्यमातून करण्यात आला, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्याकडून सचिव मोहिनी मोरे, अध्यक्ष संतोष तांबे, खजिनदार राजेश सोलंकी, उपाध्यक्ष अमित सोलंकी आणि सदस्य सुशांत मोरे यांच्या माध्यमातून आपण साहेबांना संविधान प्रत या ठिकाणी देत आहोत. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो की भेट दिली त्याबद्दल आम्ही त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि इतक्या व्यस्त कार्यक्षेत्रातून मी सुरुवातीला जसं म्हटलं की महोत्सवाला सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब यांनी भेट दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो.